Hello students, welcome to class 9th subject English. In this educational video, we are going to see the story of tea. The text of the story part 2. विद्यार्थी मित्र हो, या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी इंग्रजीच्या पुस्तकातील द स्टोरी ऑफ टी या स्टोरीचा दुसरा भाग पाहणार आहोत. पाहूया टेक्स्ट. We have three very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength, and flavor. The three regions are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in south India. या आधीच्या भागामध्ये आपण चहाचे 3 प्रकार पाहिलेले होते. पानांच्या आकारावरून. त्यामध्ये पहिला प्रकार होता आसाम टाईप ऑफ टी, दुसरा होता चायनीज टाईप ऑफ टी आणि तिसरा होता कंबोड टी. आता या भागामध्ये आपण चहाच्या वनस्पतीबद्दलची आणखी सविस्तर किंवा विस्तृत माहिती पाहणार आहोत. पाहूयात या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय माहिती मिळते ते. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये 3 क्षेत्रामध्ये चहाच्या पिकाची निर्मिती केली जाते. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. भारताच्या या 3ही भागामध्ये जी काही चहाची निर्मिती होते त्या प्रत्येक भागातील चहाचे काही वैशिष्ट्ये आहेत, काही स्पेशल टाईप आहेत. उदाहरणार्थ they are unique in taste, aroma, strength and flavor. म्हणजेच त्या भागातील चहाची चव, त्याचा सुगंध, त्यातील शक्ती आणि त्याचा स्वाद या गोष्टींवर आधारित भारतामध्ये 3 प्रांत म्हणजेच दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. दार्जिलिंग हा जो काही ईशान्येकडचा भाग आहे, प्रांत आहे, त्या ठिकाणी चहाची निर्मिती केली जाते. नंतर आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, आसाम या राज्यातही चहाची निर्मिती केली जाते. आणि दक्षिणेकडील निलगिरी पर्वताचा जो काही भाग आहे त्या प्रांतामध्ये चहाची निर्मिती केली जाते. आणि ह्या 3ही प्रांतातील चहा त्याची टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ आणि फ्लेवर यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाहूयात पुढचा पॅराग्राफ. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. In this paragraph, the writer says that most people agree that tea is a refreshing drink. अनेक लोकांचं असं मत आहे किंवा अनेक लोक हे कबूल करतात की चहा हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. म्हणजेच चहा पिल्यानं आपल्याला ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं, फ्रेश वाटतं. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन. चहामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीन्स हे घटक नसतात. या घटकांच्या कमी जास्त प्रमाणामुळे कदाचित आपल्या शरीरावर काही परिणाम होऊ शकतो, परंतु चहामध्ये हे घटक नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिएनाइन ॲज वेल ॲज कॅफेन. तर चहाला हा जो काही विशिष्ट स्वाद ज्या गोष्टीमुळे प्राप्त होतो तर ती गोष्ट आहे थिएनाइन किंवा कॅफेन. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि या थिएनाइन आणि कॅफेनमुळे चहामध्ये एक प्रकारची उत्तेजकता निर्माण होत असते आणि त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट प्रकारची उत्तेजना मिळत असते किंवा रिफ्रेश आपण त्यामुळे होत असतो. बघूयात पुढचा पॅराग्राफ. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे की चहा प्यायला लोकांनी सुरुवात केव्हा केली. हाऊ अँड व्हेन आणि कशा प्रकारे, का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे किंवा लेखकांना काय माहिती दिली ते पाहूया. An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then, a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion.
Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. आता या संदर्भामध्ये एक रंजक अशी कथा आपल्या समोर आलेली आहे. An amusing story has come down to us from Chinese legends. Legends म्हणजे दंतकथा. चीनमधील काही दंतकथांच्या आधारे एक गोष्ट या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉन्ग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, चीनचा सम्राट शेनॉन्ग की जो चीनच्या ॲग्रिकल्चर आणि मेडिसिनचा पिता म्हणून ज्याला ओळखलं जातं किंवा त्या क्षेत्रामध्ये त्यानं खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे, असा तो चीनी सम्राट शेनॉन्ग. ही वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स, एकदा तो प्रवास करत होता. वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक, आणि त्या प्रवासादरम्यान त्याचा एक सेवक या शेनॉन्गसाठी पाणी उकळवत होता किंवा पाणी गरम करत होता. जस्ट देन, आणि तेवढ्यातच ते पाणी गरम करण्याची प्रक्रिया चालू असतानाच काय घडलं, अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. त्या जवळपास असणाऱ्या एका झाडाची काही पानं वाऱ्यानं गळालेली होती अँड दे ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर, आणि झाडावरून गळून ती पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये पडलेली होती. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर, आणि ती पानं त्या उकळत्या पाण्यात पडल्यामुळं त्या पाण्याचा रंग बदललेला होता. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. त्या झाडाची पानं त्या उकळत्या पाण्यात पडल्यामुळं त्या पानाला एक प्रकारची शक्ती आलेली होती किंवा एक प्रकारचा स्वाद त्याच्यामध्ये निर्माण झालेला होता, आणि ते पाणी पिल्यानंतर दॅट एम्परर वॉज अमेज्ड, म्हणजे तो सम्राट आश्चर्यचकित झालेला होता. कशामुळं? बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. ती पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये उकळून निघाल्यामुळं त्या पाण्याला रिच फ्लेवर म्हणजेच उच्च अशा प्रतीचा स्वाद आलेला होता, चव आलेली होती. ते पाणी पिल्यानंतर एक प्रकारची रिफ्रेशमेंट म्हणजेच उत्तेजना मिळालेली होती. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, ही कॅरिड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स. तोपर्यंत ते झाड कशाचं आहे याविषयी त्या सम्राटाला विशेष माहिती नव्हती. आता त्या झाडाचे ते गुणधर्म पाहून त्याला आश्चर्य वाटलेलं होतं, तो चकित झालेला होता, आणि म्हणून ही कॅरिड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स, त्या झाडाच्या पानाबद्दल अभ्यास करण्यासाठी त्याने आपलं पुढचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच पुढील संशोधन त्याने चालू केलेलं होतं. अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अॅन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. त्यानं केलेल्या संशोधनानुसार त्यानं असा शोध लावला किंवा त्याच्या असं निदर्शनास आलं की टी हॅज मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत की ज्यामुळं काही आजार बरे केले जाऊ शकतात. अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अॅन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स, तसंच काही पॉयझन्सवरती अँटीडोट किंवा प्रतिजैविक म्हणून या झाडाचा किंवा या पानांचा वापर केला जाऊ शकतो, हे देखील त्याने शोधलेलं होतं. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. या ठिकाणी या पॅराग्राफमध्ये आणखी एक दुसरी दंतकथा सांगितलेली आहे. यामध्ये बोधिधर्म नावाचा एक बौद्ध भिक्खू होता, who was the first to use tea as a drink, की ज्यानं या चहाचा पेय म्हणून पहिल्यांदा वापर केलेला होता. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. He was keen to find म्हणजेच तो या गोष्टीचा शोध लावायला उत्सुक होता, अशी एखादी हर्ब म्हणजे वनस्पती किंवा मेडिसिनल प्लांट म्हणजे असं एखादं औषधी झाड, विच वूड हेल्प हिम टू स्टे अवेक, की ज्याच्यामुळं त्याला बराच काळ जागं राहता येऊ शकेल. अँड अलर्ट फॉर लाँग पिरियड्स ऑफ टाईम,
आणि अलर्टचा अर्थ या ठिकाणी सजग म्हणजेच जागं आणि सचेत राहण्यासाठी त्याला अशा प्रकारच्या एखाद्या वनस्पतीचा किंवा औषधी झाडाचा त्याला शोध लावायचा होता. कशासाठी? फॉर अ लॉंग पिरियड्स ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. त्याचं जे काही ध्यान धारणा किंवा प्रार्थना हे जे काही कार्य त्याचं चालू असायचं त्याच्यामध्ये त्याला जास्त काळ सजग आणि सचेत राहण्यासाठी, जागृत राहण्यासाठी, जागा राहण्यासाठी तो अशा प्रकारच्या वनस्पतीचा शोधच घेत होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub acted as a stimulant. चहाच्या ह्या जे काही वनस्पतीची झाडं आहेत किंवा ही जी काही वनस्पती आहे या वनस्पतीची पानं चावल्यामुळं त्याला एक प्रकारची उत्तेजना मिळालेली होती. अँड ही कुड स्टे अवेक फॉर अ लॉंग टाईम. आणि त्यामुळं तो बराच काळ जागा राहू शकत होता. इट वॉज ही हू इंट्रोड्युस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. आणि असं म्हटलं जातं की हा पहिला असा व्यक्ती होता की ज्यानं चहाचा वापर आपल्या या कामासाठी केलेला होता आणि त्याने आपल्या शिष्यांना या चहाच्या वनस्पतीची ओळख करून दिलेली होती. बघूयात पुढचा पॅराग्राफ. इट इज सेड दॅट जापानीज प्रीस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. चहाच्या बाबतीतल्या आणखी काही रंजक कथा गोष्टी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेल्या आहे. इट इज सेड दॅट म्हणजे असं म्हटलं जातं की जापानीज प्रिस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. असं म्हटलं जातं की जपानमधील काही बौद्ध भिक्खू किंवा काही बौद्ध गुरु की जे चीनमध्ये बौद्ध धर्माचं काम करत होते ते कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम. तर या जपानमधील काही बौद्ध गुरूंनी चीनमधून या चहाच्या झाडांच्या बिया आणि पानं आपल्यासोबत आणलेली होती. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. टर्किश ट्रेडर्स म्हणजेच तुर्कस्तानचे जे काही व्यापारी होते ते सुद्धा मंगोलियाच्या बॉर्डरवरती किंवा मंगोलिया या देशाच्या बॉर्डरवरती चहाची देवाणघेवाण करत असायचे किंवा चहाचा व्यापार करत असायचे. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुइझोंग वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इंटू द बेस्ट टी विस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. असंही म्हटलं जातं की चीनचा सम्राट हुइझोंग हा सुद्धा चहाच्या खूप आहारी गेलेला होता किंवा त्याला देखील चहाची खूप आवड होती. एवढंच नाही तर त्यानं चहावर काही संशोधनं करण्याचे सुद्धा प्रयोग केलेले होते. त्याचबरोबर चहा तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती याचं टुर्नामेंट किंवा याच्या स्पर्धा तो आपल्या दरबारामध्ये भरवत असायचा. सो टी माइंडेड वॉज ही म्हणजे तो इतका चहाचा दिवाना झालेला होता की that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. की त्याच्या या चहाच्या नादापायी त्याच्या लक्षातही आलं नाही की मंगोलियानं त्याच्या साम्राज्यावर केव्हा कब्जा केलेला होता ते. पुढचा पॅराग्राफ पाहूया. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा प्रकारे या चहाचा प्रवास नंतर जगभर झालेला होता. नंतर ही चहाची सवय द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान. चहा पिण्याची ही सवय नंतर जपानमध्ये पसरलेली होती, नंतर युरोपमध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये. वेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. इंग्लंडमध्ये तर ही लोकांमध्ये एक फॅशनच झालेली होती आणि चहा हे लोकप्रिय पेय झालेलं होतं. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज गेट इट्स नेम. या जादुई पेयाला हे नाव कसं मिळालं? द चायनीज कॅरेक्टर टी यू
means ch was first used in early inscriptions to describe tea. But later a new character ch, ch was developed to refer specifically to tea. The word ch is now sometimes used in English to refer to China tea, and as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer tea. चहाच्या बाबतीत आणखी रंजक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. या जादुई पेयाला हे नाव कसे मिळालं त्याचा थोडक्यात इतिहास किंवा संदर्भ या ठिकाणी पाहूया. The Chinese character Tu means ch was first used in early inscriptions to describe tea. या चहाच्या वनस्पतीला वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा च हा शब्द किंवा हे अक्षर चीनमध्ये सुरुवातीला वापरलं गेलेलं होतं. बट लॅटर म्हणजे नंतर न्यू कॅरेक्टर च वॉज डेव्हलप टू रेफर स्पेसिफिकली टू टी, परंतु नंतर त्यासाठी CHA ही अक्षर वापरून चहाचं वर्णन विशेषतः केलं जायचं. द वर्ड च इज नाव समटाइम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. कधीकधी इंग्लिशमध्ये च हा शब्द चायनीज टीसाठी वापरला जातो. अँड ॲज वी ऑल नो, आणि आपल्या सर्वांनाही माहितीच आहे की इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि च आणि चाय, चाय हा जो काही हिंदीतील शब्द आहे त्याच्याशी अत्यंत जवळचा हा च चा उच्चार आहे, म्हणजे च आणि चाय, विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टी. आणि चाय हा शब्द सर्व भारतभर चहा या वनस्पतीसाठी किंवा त्या पेयासाठी वापरला जातो, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, तर इथपर्यंतचा भाग या व्हिडिओमध्ये पाहूया. या भागावर आधारित काही प्रश्न आहेत ते पाहूया. व्हॉट डज टी कंटेन, व्हॉट डज इट नॉट कंटेन, म्हणजे चहामध्ये कोणते घटक असतात आणि कोणते घटक नसतात. हू वॉज एम्परर शॅनॉंग, एम्परर शॅनॉंग किंवा सम्राट शॅनॉंग हा कोण होता. व्हाय डिड ही कॅरी आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स अबाउट टी, या एम्परर शॅनॉंगनं चहावर आपली पुढील संशोधनं का केलेली होती. हाऊ डिड टी रीच अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, चहा हे पीक किंवा हे पेय जगातील इतर भागामध्ये कशा प्रकारे पोहोचलं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिजंड्स ऑर स्टोरीज अँड हिस्ट्री, लिजंड्स किंवा स्टोरीज म्हणजेच कथा किंवा दंतकथा आणि इतिहास यामध्ये काय फरक आहे. कॅन यू गेस द ओरिजिन ऑफ द मराठी वर्ड चहा, आपण मराठीमध्ये चहा हा जो शब्द वापरतो त्याचा उगम कशा प्रकारे झाला असेल हे तुम्हाला सांगता येईल का. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायची आहे. या स्टोरीचा पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.